नमस्कार मंडळी. तर आज मी बनवते भेंडीचं सार. हे बघा, हे भेंडे आहेत आणि हे आमच्या झाडाचे आहेत. तर मी काढून घेतलेले आहेत. तर हे कोवळे आहेत. तर जसं आपण मच्छीचं सार बनवतो, प्रॉन्सची कढी बनवतो किंवा फिश कढी बनवतो, तशीच हे टोमॅटोचं सार बनवतो. तसंच हे सार बनवलं जातं. हे खूप छान भाताबरोबर लागतं, भाकरीबरोबर लागतं. तर हे भेंडे मी घेतले, ते 6 भेंडे मला मिळाले. तर ह्या भेंड्यांचं मी सार बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये ही मिरची एक घालणार आहे उभी कापून, हा कढीपत्ता घालणार आहे फोडणीला आणि हिंग घालणार आहे. तर त्याच्यामध्ये मी हा एक उभा कापून टोमॅटो घालणार आहे. तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता. तर आता मी त्याच्यासाठी काय करणार आहे, तर त्याच्यासाठी वाटप लागणार आहे. आपलं जे मच्छीचं वाटप असतं ना, तसंच वाटप लागणार आहे. तर मी हे 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, 2 छोटे कांदे घेतले, त्यातला 1 कांदा मी वाटपासाठी वापरणार आणि 1 कांदा फोडणीसाठी. तर इथे मी लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 7-8, थोडंसं आल्याचा तुकडा घेतला, हे सगळं वाटपासाठी. आणि ही सुकी मिरची, बेडगी आणि काश्मीरी मिरची आहे, एक कलरसाठी आणि एक तिखटासाठी. तर ह्या मिरच्या आणि हे धणे मी पाण्यामध्ये एक 10 मिनटं भिजत ठेवते. म्हणजे काय, ते आपल्या मिक्सरला पटकन लागतील. तर तुम्ही ह्याच्यामध्ये मसालासुद्धा घालू शकता, जो आपण मच्छीसाठी वगैरे, मच्छीच्या आमटीसाठी वगैरे मसाला सेपरेट बनवतो, तो पण घालू शकता, किंवा असं केलं तरी खूप छान लागतं. ही कोथिंबीर घेतली आहे, मीठ घेतलं आहे आणि तेल घेणार आहे. तर मी आता काय करते, ही एक मिरची 10 मिनटं भिजवून घेते, म्हणजे ती मिक्सरला पटकन लागणार. आणि हे भेंडी आणि टोमॅटो वगैरे कापून घेते. तर मंडळी हे बघा, मी ना हा असा बारीक म्हणजे उभा टोमॅटो कापून घेतला आहे, आतमध्ये लागणार तो. ही एक उभी मिरची कापून घेतली आहे, हा एक अर्धा कांदा घेतला आहे आणि 1 कांदा मी वाटपासाठी घातला आहे. आणि हे भेंडे हे बघा, ह्याचं पुढचं जे टोक असतं आणि पाठचं जे टोक असतं ना, ते कापून घ्यायचं आणि हे अशा प्रकारे बारीक त्याचे तुकडे करून घ्यायचे. तर आपण भेंडी फ्रायलासुद्धा हे अशा प्रकारेच तुकडे वापरतो. तुम्हाला जर भेंडी फ्रायची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, हे वाटप, हे जे आपलं लसूण, आलं, खोबरं, कांदा आणि मिरच्या, धणे आणि ओलं खोबरं, आणि मी थोडीशी हळद घातली आहे, मग मी सांगायला विसरली. तर हे वाटप ना एकदम बारीक, म्हणजे जसं आपण फिश कढीला जसं करतो तसं हे बारीक वाटून घ्यायचं. तर मी आता काय करते, इकडे मी ही कढई ठेवली आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. तर त्या तेलामध्ये हे जे भेंडे आहेत ना, ते थोडेसे परतून घ्यायचे. म्हणजे काय होतं, आपली जी आमटी आहे, म्हणजे आपण जे सार बनवणार आहे भेंडीचं, ते बुळबुळीत होणार नाही. तर हे बघा, हे भेंडे जे आहेत ना, ते अशा प्रकारे थोडेसे तेलावर परतून घ्यायचे. तर हे बघा मंडळी, आपले हे भेंडे थोडेसे 1-2-3 मिनटं फक्त परतून घ्यायचे, जास्त नाही परतायचे, नाहीतर ते एकदम असे सॉफ्ट होतील, कारण ते आमटीत शिजायला पण पाहिजे. तर मी आता काय करते, हे काढून घेते. तर आता ना मी भेंडी काढून घेतली आहे. तर आता त्याच तेलामध्ये ही थोडीशी मोहरी घालायची. आपली मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हे थोडंसं जिरं घालायचं, थोडंसं जिरं घालायचं. त्याच्यामध्ये ही उभी मिरची घालायची आणि कढीपत्ता असा कापून घालायचा. कढीपत्ता कापून घातल्याने काय होतं की तो आपल्या पोटात जातो. नाहीतर आपण पान असलं की कसं पान घालतो, त्यावेळी आपण काय करतो, ते काढून बाहेर टाकतो. आणि हे असं कापून घातल्यामुळे तो आपल्या नकळतरित्या तो आपल्या पोटात जातो, आपल्याला समजत पण नाही. तर आता ह्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकायचा आणि परतून घ्यायचं. तर हा व्यवस्थित परतून घ्यायचा. तर आपला कांदा आणि टोमॅटो लवकर शिजायला पाहिजे म्हणून काय करायचं, त्याच्यामध्ये हे मीठ टाकायचं.
तर ह्यामध्ये आता काय करायचं, ही चिमूटभर साखर टाकायची आणि हा हिंग टाकायचा फोडणीला. आणि आता एक 15-20 सेकंद त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. आता काय करायचं, आपण जे वाटप केलं आहे ना ते वाटप घालायचं आहे. मी असं वाटप घालायचं आणि हे वाटप एक अर्धा मिनिट शिजून घ्यायचं. एक अर्धा मिनिट ना असंच शिजून घ्यायचं, झाकण वगैरे नाही ठेवायचं. तर वाटप घालून अर्धा मिनिट झालेलं आहे. त्याला अशी उकळी आलेली आहे. तर मी हे मंद गॅसवरच ठेवलेलं आहे. तर आता काय करायचं, ही जी भेंडी आपण जी भाजलेली ना ती आतमध्ये टाकायची, कारण ती पण थोडी भाजायला पाहिजे ना. आता ही भेंडी टाकल्यावर एक अर्धा मिनिट असंच शिजू द्यायचं. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची, म्हणजे कसं आहे कोथिंबीरीचा फ्लेवर पण आतमध्ये उतरतो. तर आता मी काय करते, ही भेंडीला असंच एक अर्धा मिनिट शिजून घेते. तर हे बघा, ह्याला ना आता मी एक अर्धा मिनिट शिजू दिलेलं आहे भेंडी टाकल्यावर. तर ह्याला ना चमचा लावायचा नाही, तर आपल्या हे हाताची जी मूवमेंट असते ना तर ते हातानेच असं हे करून घ्यायचं, हलकंसं असं टर्न करायचं काय. तर आता काय करायचं, तर आता ना मी काय केलं आहे, मीठ चेक केलं आहे. तर मीठ थोडंसं कमी आहे, म्हणून थोडंसं मीठ आपण घालून घ्यायचं. आणि ह्याच वेळी हे मिक्सरच्याच भांड्यामध्ये जे आपण वाटप लावलेलं होतं तर ते पाणी आतमध्ये घालायचं. म्हणजे जेवढं आपल्याला ते पातळ हवं आहे ना तेवढंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. आणि हलकंसं चमच्याने हे करायचं. तर आता एक 4-5 मिनटं ह्याला मंद गॅसवर शिजवायचं. तर हे बघा, तर आपलं हे भन्नाट असं हे भेंडीचं सार तयार झालेलं आहे. तर त्याच्यावरती मी जराशी कोथिंबीर टाकते. तर सध्या काय आहे, आपल्याकडे श्रावण आहे आणि श्रावणात आपण मासे खात नाही, म्हणजे काही लोक खात नाही. मग त्यांच्यासाठी हे सेम माशासारखं लागणारं हे भेंडीचं सार. तर आपण भेंडी जी तळून टाकली ना त्याच्यामुळे काय झालं, आपलं सार बुळबुळीत झालं नाही. आणि दुसरं म्हणजे ती भेंडीसुद्धा तशीच्या तशी राहिली आहे, ती व्यवस्थित शिजलेली आहे. तर आपलं हे सार आता तयार झालं. तर मंडळी हे बघा, तर हे भन्नाट असं श्रावण स्पेशलच म्हणा. तर हे बघा, हे भेंडी, हे आपले गावठी भेंडी आहेत आणि ह्या भेंडीचं हे सार तयार झालं आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.